बॅचलर मुला-मुलींसाठी सोप्या पद्धतीने उपमा कसा बनवायचा दाखवते। एक वाटीचं प्रमाण घ्यायचं, एक वाटी रवा इथं भाजून घ्यायचा 5 ते 6 मिनिटासाठी। कढईमध्ये मस्त 2 पळी तेल, मोहरी घातलेली आहे, जिरं घातले, कढीपत्त्याची पानं घातली आहेत, एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा वापरायचा, 4 हिरव्या मिरच्या वापरल्यात आणि मीठ घातले। मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो। अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेतले। 1 वाटी रव्यासाठी 2.5 वाटी पाण्याचा इथे आपण वापर करतोय। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे। चांगली दणदणून उकळी आल्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला हळूहळू रवा ॲड करायचा आहे। दुसऱ्या हाताने आपण मिक्स करून घेतोय म्हणजे गाठी होणार नाहीत। हे सगळी प्रोसेस आपण मध्यम आचेवरती करतोय। आता छान इथं सगळा रवा जो आहे तो मिक्स करून घेतलाय। एक दणदणून छान वाफ आणली की आपला टेस्टी असा उपमा तयार होतो। बाहेरगावी शिक्षणासाठी किंवा तुम्ही जॉबसाठी वगैरे राहत असाल तर हा उपमा अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये बनवला जातो। लोणचं सर्व करा, मस्त लागतं। धन्यवाद।